बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या श्रीमंत शाहू छत्रपती यांनी 1,53,049 मतांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यावर दणदणीत विजय मिळवला। मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच श्रीमंत शाहू महाराजांनी संजय मंडलिक यांच्यावर घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री आणि अनेक दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात सभा आणि रोड शो करत जोरदार वातावरण निर्मिती केली होती। मात्र कोल्हापूरच्या जनतेनं मान गादीला आणि मतही गादीलाच दिल्याचं स्पष्ट झालं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आणि काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यात चुरशीची लढत झाली। भाजपनं दिलेल्या आपकी बार 400 पारचा नारा पूर्ण करण्यासाठी थेट पंतप्रधानांची कोल्हापुरात सभा झाली। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 वेळा कोल्हापूरचा दौरा केला। शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती। गृहमंत्री अमित शहा यांनीही कोल्हापुरात येऊन राजकीय जोडण्या लावल्या होत्या। दुसरीकडे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांनी सभा घेतल्या होत्या। 7 मे रोजी झालेल्या मतदानादिवशी एकूण 13,86,230 मतदान झालं होतं। त्यानंतर आज रमणमळा इथल्या शासकीय गोदामात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या झाल्या। त्यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत विजयाची वाटचाल सुरू ठेवली। पहिल्या फेरीमध्ये 6,337 मतांची आघाडी घेतलेल्या शाहू छत्रपतींची उत्तरोत्तर मतांची आघाडी वाढत गेली। 15व्या फेरीपर्यंत 93,515 इतकं मताधिक्य शाहू छत्रपतींनी घेतलं होतं। शेवटच्या फेरीपर्यंत हे मताधिक्य 1,53,049 वर पोहोचलं। निकालाचा कल स्पष्ट झाल्यावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांनी आनंद उत्सव आणि जल्लोष करायला सुरुवात केली। शहराच्या चौकाचौकात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून श्रीमंत शाहू छत्रपतींच्या नावाचा जल्लोष करण्यात आला। या निकालामुळे सुमारे 28 वर्षांनंतर काँग्रेसचा हात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालाय। आता पाहूया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील फेरीनिहाय मतांची आकडेवारी।